स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 5 वाजलेले आहेत। तर आता काकड आरती करायला जायचं आपल्याला मंदिरात। तर पाऊस भरपूर चालू आहे बघा, एवढं सकाळी पाऊस चालू झालाय। तर जायचं आतमध्ये, आता इकडनं जाऊ आतमध्ये आणि काकड आरती करून घेऊ। पूर्ण पाणी भरलंय बघा, जाऊ आता। सकाळी गंध घासायला लागले तर आपलं चंदन, बाहेर पाऊस चालू आहे आणि इकडे आतमध्ये चंदन काढायला लागले त्यांनी। तर आता काकड आरती करायला जाऊ आता आतमध्ये। चावी वगैरे घेऊन मंदिर वगैरे उघडतो, अजून उघडलेलं नाही आहे। तर चला मंदिरात चालू आता। पाऊस बघा, पाऊस काय कमी होईना झालाय। तर सगळे लाईट वगैरे लावून आता काकड आरती करून घेऊ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपलं काकड आरतीचं तयारी वगैरे सगळं झालेलं आहे। तर काकड आरती करून घेऊया आता। पाऊस भरपूर यायला लागलाय, पहिला काकड आरती करून घेऊया, मग नंतर अभिषेकाची तयारी वगैरे आपल्याला करायचं आहे। तर पहिला काकड आरती करून घेऊया आता। तर आपलं काकड आरती करायचं झालेलं आहे। तर आता अभिषेकाच्या तयारीला चालू करू। आता अभिषेकाची तयारी करून घेऊ। मग थोड्याच वेळाचं मी महाराजांचे सगळे वस्त्र वगैरे आणून ठेवलो आणि मग अभिषेकाला जे जे लागते ते सगळं आणून ठेवलो। मग थोड्याच वेळात आपला अभिषेक पण संपलं आणि मग सगळं पादुकांचं आणि महाराजांचं सजावट वगैरे पूर्ण झालं होतं। आणि मग आता डिझाईन वगैरे काढून आरती वगैरे करून घेतलो आम्ही। तर आता आपलं आरती वगैरे झालेलं आहे। तर आता नाश्ता वगैरे करायला जायचं आहे, कपडे वगैरे चेंज केलो आहे। तर पाऊस पण कमी झाला आहे, पूर्ण कमी झाला आहे पाऊस। आता नाश्ता वगैरे करून मग डबा वगैरे बांधून आता कॉलेजला जायचं आहे, पाऊस कमी झाला आहे। तर पहिला तर नाश्ता करून घेतो आणि मग डबा वगैरे बांधून मग कॉलेजला निघतो। तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। तर आत्ता आलो आहे कॉलेजवरनं। तर कॉलेजला जाताना व्हिडिओ बनवला नाही मी। तर आता फ्रेश होऊ आणि मग चहा वगैरे घेऊ आणि मग आतलं डेकोरेशन वगैरे बघू आज देवीचं का कुठपर्यंत आलं आहे। आपल्या डेकोरेशनसाठी जे लागतं आहे ते सगळं धुवून ठेवलं तिथं। तर हेच लावायचं असतंय डेकोरेशनला, हेच लावते, सगळं धुवून ठेवलं ते। तर आपलं चहा प्यायचं झालेलं आहे। तर चला जाऊया आतमध्ये आता, बघूया डेकोरेशन। तर आपलं सगळं तयारी चालू आहे। लाइटिंग मॅन इथं उभारलं तर बघा, होय सगळं काम चालू आहे। इथं बसवतो देवी आतमध्ये आणि हे सगळं लावणार अजून डेकोरेशन वगैरे सगळं। आणि ते प्रभाळ आहे। तर सजावट चाललंय त्यांच्या आतमध्ये। तर महाराजांना कसं सजवलं ते दाखवतो। महाराजांना सजावट असं झालं गुरुवारी, पाठीमागे गाय लावलेलं आहे। तर आता फ्रेश आरती तयारी वगैरे करायला जायचं आपल्याला। आरती तयारी वगैरे करून घेऊ। पूर्ण अंधार आहे आतमध्ये, पहिले तर सगळं लाईट लावून घेऊ। हां आता बघा दिसतंय, इथं बसवते देवी आपल्या आतमध्ये। तर चाललं आहे त्यांचं डेकोरेशनचं काम, अजून भरपूर आहे इथं। पूर्ण खाली वगैरे पूर्ण सजावट वगैरे करतात इथं आणि वरच्या साईडला लाईट वगैरे लावा लागलेत, लाईटचे माळं वगैरे। तर हे दरवाजा इथून, तर इथं बसवते देवी। तर पहिला दिवस सोमवारी 22 तारखेला पहिला दिवस देवीचं। तर त्या दिवशीपासून 9 दिवस असतो आणि मग रोज नवीन नवीन सजावट वगैरे असतं, ते सगळं दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर आता हातपाय धुवून पहिलं तर आपलं आरतीची तयारी वगैरे करून घेऊया। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। तर आत्ता येऊन बसलो इथं, आपलं कोळसा वगैरे ठेवायचं झालेलं आणि महाराजांना विडा वगैरे केलो। तर आता देवीचं बघा पूर्ण लाईटिंग वगैरे कसं दिसायला लागलं आता रात्री। अजून थोडा अंदाज झाल्यावर पूर्ण दिसतंय, म्हणजे इकडच्या साईडला पण आहे आणि पुढच्या साईडला पण आहे। तर अजून थोडा अंदाज झाल्यावर पूर्ण दिसतंय। तर चालू आहे तयारी आता। तर सोमवारी आहे देवी बसते 22 तारखेला। तर आता आरती वगैरे करून घेतो आणि मग तोपर्यंत नंतर बाकीचं डेकोरेशन वगैरे कसं झालं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। स्वामी ओम।